शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ट्रॅक्टरसाठी अर्ज कसा करायचा, तुषार सिंचनासाठी अर्ज कसा करायचा किंवा फळबाग लागवडसाठी याच्यामधून अर्ज कसे करायचे। तर चला व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा। जर तुम्ही लॅपटॉपवर अर्ज भरत असाल तरी तुम्ही याच्यातून अर्ज करू शकता किंवा मोबाईलमधून जरी तुम्ही अर्ज करायचा असेल तर या स्टेपने जर केला तर तुम्ही पूर्ण अर्ज सक्सेसफुल करू शकता। तर चला वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले येण्यासाठी चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। हे बघा, मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आहे। तुम्ही ही स्टेप तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता। सेम टू सेम तुम्ही मोबाईलचं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आणि सेम टू सेम हीच प्रोसेस त्याच्यामध्ये करायची। ते गुगलवरती आल्यानंतर महाडीबीटी फार्मर या वेबसाईटला जायचं। हे बघायच्या नंतर खाली स्क्रोल करायचं। स्क्रोल केल्यानंतर फार्मर स्कीम महाडीबीटी याच्यावरती क्लिक करायचं। हे बघा, अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर अर्जदार लॉग इन वरती क्लिक करायचं। अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फार्मर आय डी मागेल। जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या। जर तुम्हाला फार्मर आय डी कशी काढतात हे जर माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येईल की फार्मर आय डी कशी काढायची। हे बघा मित्रांनो, आता इथे आपण आपली फार्मर आय डी टाकणार। फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर इथे OTP पाठवावरती क्लिक करायचं। हे बघा, लोड होत आहे। आता याच्याने OTP गेला। एक तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तुमच्या फार्मर आय डीला जो लिंक आहे नंबर, त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल। तो OTP तुम्ही इथे टाकून घ्यायचा। OTP तपासावरती क्लिक करायचं। हे बघा, थोडं लोड होत आहे। हे बघा, ही माझी प्रोफाईल पूर्णपणे सक्सेसफुली मी केलेली आहे। जर तुमची प्रोफाईल अपूर्ण दाखवत असेल तर इथे तुम्ही पूर्ण भरून घ्यायची। जसे की जात वर्गवारी, तुमची जात टाकून घ्यायची, कोणता अपंगत्व असेल तर ते टाकून घ्यायचं व नंतर इथे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जसे की बघा, तुम्ही इथे कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टरसाठी, ट्रॅक्टरचे अवजारं याच्यासाठी अर्ज करू शकता। इथे सिंचन आणि साधने व सुविधा याच्यामध्ये तुम्ही ठिबक सिंचन, तुषार सिंचन, खूप साऱ्या प्रकारच्या सिंचनासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे बियाणासाठी अर्ज करू शकता, खतासाठी अर्ज करू शकता, फलोत्पादनमध्ये फळबाग, कांदा चाळ अशा भरपूर याच्यासाठी योजनासाठी तुम्ही अर्ज करू शकता। व आता नवीनच आलेलं आहे सौर कुंपण, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। तर बघा, आपण कृषी यांत्रिकीकरणासाठी कसा अर्ज करायचा। याच्यानंतर तुम्ही बाबी निवडावरती क्लिक करायचं व याच्यामध्ये निवड करा वरती क्लिक करून कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, म्हणजे तुम्हाला कृषीसाठी काही यंत्र लागत असेल, त्याच्यासाठी खरेदी करायची असेल तर तुम्हाला सरकारकडून याच्यासाठी सबसिडी दिली जाते। याच्यावरती क्लिक करायचं। तपशीलमध्ये तुम्हाला कोणतं यंत्र घ्यायचं, जसं की ट्रॅक्टर घ्यायचं तर ट्रॅक्टरवरती क्लिक करायचं व तुम्हाला ट्रॅक्टर किती WDचा पाहिजे, 2 किंवा 4, तर इथे 4 WD निवडा। तुम्हाला जशी आवश्यकता असेल तसा निवडू शकता। नंतर तुम्हाला किती HP पर्यंत, जसे की 31 ते 40 आहे, 41 ते 70 आहे, 8 ते 30 आहे, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या गरजेनुसार इथे निवडू शकता व इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व जतन करतावर क्लिक करायचं। हे बघा, इथे सक्सेसफुल झालेलं आहे। नंतर परत तुम्ही हा अर्ज पूर्ण सक्सेस करण्यासाठी
घटकासाठी अर्ज करा याच्यावरती परत क्लिक करायचं. हो बघा, इथे दिसत आहे आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून, म्हणजे तुम्ही तुमच्या पसंतीच्या सर्व बाबी निवडायच्या. जसे की मी ट्रॅक्टर निवडलं. मग नंतर तुम्हाला जर सिंचन निवडायचं असेल तर तेही निवडा. सर्व गोष्टी निवडल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, त्याच्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करायचं. इथे अर्ज सादरवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या बाबी निवडलेल्या आहेत. जसे की मी इथे सध्या एकच निवडलेली आहे. तुम्ही खूप साऱ्या प्रकारच्या निवडू शकता व इथे क्लिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचं. हे बघा, इथे सक्सेस झालेलं आहे, कारण की मी एक वेळेची इथे पेमेंट केलेली आहे. तुम्ही अर्ज सादर करताना तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आला तर पेमेंटचा ऑप्शन करून टाका व नंतर ओकेवरती क्लिक करा. हे बघा, आपला इथे अर्ज सक्सेसफुल झालेला आहे. इथे आपण बघू शकतो छाननी अंतर्गत अर्ज. हे बघा, मी इथे आतापर्यंत केलेले अर्ज इथं छाननी अंतर्गत लागू केलेले घटक, जे अर्ज आपले सध्या वेटिंग लिस्टमध्ये येतं व इथे छाननी अंतर्गत जसे की आपल्याला कोणता अर्ज लागलेला आहे तर हे छाननी अंतर्गतमध्ये दिसते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा व तुम्हाला याच्यानंतर कोणत्या योजनेसाठी व्हिडिओ पाहिजेत ते मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.